नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. भारतीय संरक्षण दलाच्या गौरवपूर्ण कामगिरीच्या सन्मानार्थ परभणीत सायंकाळी तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर, भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्यासह हजारो परभणीकर सहभागी झाले होते. भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ आम्ही परभणीकर यांच्या वतीनं शनिवारी बाजार मैदानापासून तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये वीर जवान, वीर माता, माजी सैनिकांसह राष्ट्रप्रेमी नागरिकांनी तिरंगा झेंडा हातात घेऊन भारत मातेचा, शहीदांचा व वीर जवानांचा जयघोष केला. आज काढण्यात आलेल्या रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात करण्यात आला. तसेच रॅलीच्या समारोपाप्रसंगी वीर जवानांचा, वीर मातांचा व वीर पत्नींचा सन्मान देखील करण्यात आला. या रॅलीत भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, देशभक्त नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. तिरंगा रॅली परभणीकरांनी आवाहन केलं होतं की आज रॅली काढणार आहेत आणि म्हणून परभणीकर ह्या नात्याने मी या रॅलीमध्ये सहभागी झालेली आहे. आणि निश्चितच भारतीय सेनेच्या सैनिकांच्या प्रति आदर सन्मान व्यक्त करण्यासाठी ही रॅली होती. मोठ्या संख्येने आपण बघताय परभणीकर या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि प्रत्येक भारतीयाला म्हणजे अभिमान वाटावा अशा पद्धतीचं कार्य आपल्या सेनेनी केलेलं आहे आणि आपण केवळ त्यांच्या योगदानामुळे या ठिकाणी सुरक्षित आहोत ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्याला दिसते आणि एक आभार व्यक्त करण्याचं प्रतीक आहे. मला असं वाटतं बॉयकॉट तुर्की आणि अझरबैजान हे सुरू झालेले, कारण त्यांनी पाकिस्तानची मदत केली. काय वाटतं, इतर देशांना धडा शिकवण्यासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत? निश्चितच पहिल्यापासूनच आपण बघत आलोय. बॉयकॉट चीन सारखे पण मोहीम आपण आपल्या जिल्ह्यामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये राबवली होती आणि आता सुद्धा टर्की असतील, ज्यांच्याकडे भारतीय नागरिक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी जातात आणि त्यांचा भरपूर असा रेव्हेन्यू आपल्या भारतीय नागरिकांमुळे होतोय, तर निश्चितच जो देशप्रेमी भारतीय नागरिक आहे तो हा विचार करणारच. आपल्या देशाच्या विरोधी कारवाया करणाऱ्या देशाला जर हे देश मदत करत असतील तर निश्चितच ते बायकॉट केलं पाहिजे आणि यानंतर आणखीन सुद्धा ह्या गोष्टी वाढतील असं मला वाटतं. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.